अहो द्या ना त्याला फोन, खाला का त्यो पोरग जीच मोबाईल घेतो बुवा, पापण्या सुद्धा लवित नाही, पापण्या सुद्धा. चायना मोबाईल मार्केटला आला, त्याने संस्कृतीचा चुरडा केला. म्हातारीने म्हाताऱ्याला हळूच मिस कॉल, आणि त्या चायना मोबाईलच्या आवाजाला डचकून म्हातारा जागच्या जागी. चलता का रे माझ्यासोबत तुम्ही? काय ते काय रे, ते वर ढकलायचं काय ते इंस्टाग्राम, टाळ्या वाजवी जा त्यांच्या नावाने जरा. पोरं साधे नाहीत, 5च गाणे आहेत, पोरं बेजार झालेत त्याच्यात, 5च गाणे आहेत. जीज घेतं ते वर ढकलायचं, पाहत नाही पोरं. तिथलं बसताना आईच्या हातीन, तिथं बाई दिवसा बी वाटते दिलं वर ढकलून. कडेला कडी, डबल कडी टोचलंय सोन्याच्या काडीनं, दिलं वर ढकलून. आमचे पप्पानं गणपती हाणला, महादेव आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, टुकमुक बघतोय चांगला, दिलं वर ढकलून. आजी माले चिकिला का चिकिता खाय कनवत येतो, दिलवर ढकलून. हे प्रभू हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ, दिलवर ढकलून. जंगली रे मी ब्याव ना महाराज, आता महाराजच घेऊन जा फक्त, तेवढेच राहिले. अरे काय बेजार झाले ती, त्यांच्याकडे काय गुण आहे? त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, त्याची मम्मी 1 तास फोनवर बोलती, 1 तास, तिचा अर्धा तास याच्यातच जातो महाराज. बारकाईन बघा तुम्ही, हातात 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 बोलतीच काय. पाच कुत्रे जमा झाले बा, 5 कुत्र म्हणलं याच्या हातात काही दिसेना. मला का सर्दी झाली का काय म्हणला, वासही आहे ना. मी बी म्हणलं बघावच काय बोलती. अर्धा तास झाला ताई, मग ती म्हणते माया पहिली शनाया बरी होती, ही आल्यापासून मला मालिकाच पाहू वाटण. मी म्हणलं माझ मोबाईल फोडावा आता, काय कामाचं नाही. काय आपण हँग झालो की नाही, आहे का नाही, म्हणून आपण घरात वातावरण बनवता. दिवस निघाला की तुम्ही गाणे म्हणायच्या, सीता बोलती रामाला मी बी येणार वनाला. पोरीला रामायण कळत होतं. पहिली माझी ओवी ग, भाऊ माझा गुणाचा, शेतामंदी घाम गाळतो चैताच्या उन्हाचा. राम त्या पोरीला मामा कळत होता, पोराला मामा कळत होता, त्याचे कष्ट कळत होते. तुम्ही गाणे बंद केले आहे ना, नवीन गाणे आणले चिचुलीतून येता फिरता. लॉकडाऊन मध्ये एक गाणं वाजत होतं, मला अजून अर्थ कळा त्याचा. कन्ने आदिरिदी बैठे चदरांदी, काले तिलवार पेला गाणी नत कल्ली गंमत गुंदी. अरे काय कळालं भातन बुंदी, काय कळतंय करता. मग आपण गाणे बंद केले आणि नवीन गाणे आणले, काय त्यांच्याकडे गुण आहे. आणि पोरं तर एवढे हँग झाले महाराज, चालत्या गाडीवर सेल्फी गाडी, शेततळ्याच्या भीतीहून पलीकडे. आता भीतीमध्ये यायल्यात का, रात्री 2 वाजता पाहिलं, म्हणलं रगीत काय चमकत आहे बा. अरे रगीत पोरगाव ऑनलाईन, डोळे जाते ना पोराव. म्हणून विनंती करतो, मोबाईलनं विज्ञानाने प्रगती केली. ऐका कशामुळे बोलायलोय, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. हो प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मग हे 2 टोळे महाराजाचे आणि यांचेच मोबाईल काऊन आज ऑनलाईन केलेले आहेत. मोबाईलचा उपयोग घ्या असा घ्या ना, कळू द्या ना लोकांना काहीतरी चांगलं आहे. कोण म्हणतं मोबाईल वाईट आहे, मोबाईल चांगला आहे ना. मुलींसाठी सांगतो पोऱ्यो, पोरं जर बस स्टँडवर गेले तर चालता चालता एखादी गाडी लागली तर घनसम गेलं जाऊन येते. तुमचं फिरणं होत नाही, तुमच्या घरात मोबाईल आहे, पप्पाचा मोबाईल घ्या, त्याच्यावर बघा माझी जाऊ साहेब काय होत्या, त्यांचा इतिहास काय, माता रमाई कोण होत्या, माता सावित्रीबाई फुले कोण होत्या, अहिल्याबाई कोण होत्या, जरा बघा. तुम्ही तर एकच दानका सुरू केलाय पोरीनं घरी. यासाठीच बोलायलो ना, इकडं बघ तूच. आपलं युती राहू दे, थोडं थांब ना, त्यासाठीच बोलायलो ना. अरे लग्नच होणार नाही पोरी जर नसल्या तर थांब थोडं. मी एक जणाला विचारलं, म्हणलं तो लग्नाचं, तेव्हा म्हणलं नाही, म्हणलं मामाला पोरगी, ते म्हणतो मामाच नाही झालं अजून. मग हे लय गोंधळ आहे, थांब थोडं. मुलींना विनंती करतो पोरीओ, ऐका, पप्पाचा मोबाईल घ्या, त्याच्यामध्ये हे साऱ्या बाकीच्यांचे इतिहास बघा. तुम्ही तर एक सुरू केलंय, पोरीनं एक. काय काय मला काय कळत नाही बाबा, ते काय नाही, कोण नसल्या का तिथं, ऐका ना, ते कोण नसल्या घरात का असं करते, ते काय मला अजूनही कळा. अगं सेल्फी घ्यायचंय तर तुला असा घे, कॉलेजला जा, अकॅडमी जॉईन कर, पोलीस हो, आणि एका हाताने सेल्फी घे, ड्रेसवर जाऊन सेल्फी मारून सेल्फी घेतो हा बाप सेल्फी ठेवून ती.
तुला सेल्फी घ्यायचे तर माझी जाऊ साहेबापाशी जाऊन नमन करताना सेल्फी घे, ती सेल्फी सारे ठेवतील म्हणून विनंती करतो. आणि पोरीला तुम्ही स्वयंपाक शिका दा, स्वयंपाक शिकीचा, स्वयंपाक लग्न झाल्यावर स्वयंपाक आहे ना. परवा एका बाईचं लग्न झालं आणि पुण्याला गेली, मग नवऱ्याने केळाचं डझन आणलं म्हणला शिकरण कर. मग ती मोबाईल मध्ये केळाचे शिकरण कसे करावे आली रेसिपी. 2 वाट्या घ्याव्या, एका वाटीमध्ये साखर घ्यावी, एका वाटीत दूध घ्यावून तेवढ्या संपली चार्जिंग. म्हणली आता कायच करावं बाय, तेल आणि मिठण भोरकीन दिली त्याला फोडणी. शिखरण आला तरी नवरे नाही चुरून खाल्ला, म्हणला नवीन पदार्थ केलाय बाबा. अरे लय गोंधळ चालू आहे. स्वयंपाक तरी शिकवा का नाही. आणि ह्यात मध्ये तो हे बघ बबे, ती जर नीट राहिली तर बरं, नाही तर मला नुसतं एक फोन कर. मग काय ह्याला फोन करायचे. हो, म्हणून सर्वांना विनंती करतो, ही काळाची गरज आहे. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, शिक्षण ही काळाची गरज आहे. शिकल्या पाहिजे, पोरी शिकल्या पाहिजे. आणि जाता जाता एक सांगतो, ते फक्त एक विचार करा. आज ताई इथं आलेले आहेत. महिला म्हणजे साध्य नाही बरं का. हे रंगरूपावर ठरलं जात नाही. आज रंगरूपावर ठरलं असतं, आपल्या राष्ट्रपती रंगरूपावर नाही ठरल्या. माझा एक डावला घेत आहे, माणूस हातापायाने अपंग असला चालतो, पण विचाराने कधीच अपंग नसला पाहिजे. महाराष्ट्रभर फिरतोय, स्वतःच गाडी चालितोय, 2,500 गावात गेलोय. तुम्ही सुरुवात करून दिली होती, तुम्ही विसरला असाल, पण मी नाही. मला इथंच कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं होतं, 5-50 लोक होते, त्यावेळेस सुरुवात करून दिली होती. माणसाने विचाराने कधीच कमी राहायचं नाही, कधीच अपंग राहायचं नाही. म्हणून विनंती करतो तुम्हाला, मा जिजाऊ साहेब डोक्यात ठेवा. आज परत एक संकल्प करा. मा जिजाऊ साहेबांच्या आईच्या वेळेस त्यांनी जर आईनं जर त्या मा जिजाऊच्या वेळेस जर ठरवलं असतं की स्त्री भ्रूण हत्या करायची, तर जिजाऊ माता जन्माला असत्या का? मग छत्रपती शिवराय आले असते का? नाही. आणि आपण असे बसलो असतो का? हे करा ना. आज एक दुसरा तुम्ही संकल्प करा. कोणता? मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही. याच्यापेक्षा मोठी शिवजयंती कोणतीच होणार नाही, लक्षात ठेवा. विनोद नाही ताई, तुम्ही परळीचं सांगितलं. परळीवर मी एवढा अभ्यास केला. परळीच्या एका डॉक्टरला मीडियावाल्याने विचारलं, तुम्ही आतापर्यंत किती पोरी मारल्या? त्याने सांगितलं 8,500 पोरी एका डॉक्टरनं मारल्या. काय केलं एवढे? शेतात फार्म हाऊसवर कुत्र्याला खाऊ घातली. लेख काय असते जगा बघा, लेख काय असते. या लेकींसाठी एक कविता सांगतो, ऐका. लेख आई बापाच सोन, लेख भावंडाचा मान, लेख आभाळाची माया, लेख रतनाची खान, लेख आनंदाच गान, लेख बोलते प्रेमान, लेख घराच घरपण, लेख प्रेमाच दर्पण. आई बापा बघता कष्टी, लेकी डोळा येई पाणी, जगी मायाळुना तुझा, लाडक्या या लेकी वाणी. पुरी मारू नका. आजी घरात आली, पोरगी जर नाही दिसली ताई, तर तिला घर सुन सुन वाटत. पोरगी जर घराच्या बाहेर गेली तर बाप 3 वेळा विचारतो, दीदी कुठं गेली? पोरगी घरातून थोडी 1 तासभर नाही आली तर आईला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. लेकीवर एवढा जीव लावता, मग लेकी मारता कशाला? ही भारूड आहे. मला एक पुरस्कार मिळालेला आहे महाराज. काही पुरस्कार असे असते ते घरी लटकिता येत नाहीत आणि कोणाला दाखवता येत नाहीत, काचात ठेवता येत नाहीत. माजलगाव तालुक्यात शिंपेटाकळीला कार्यक्रमाला जात असताना एका माणसाने रस्त्यात गाडी अडवून मला चहा प्यायला नेलं सर. चहा प्यायला नेल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी येत होतं, पोरीकडे बघत होता, माझ्याकडे बघत होता. मला काही कळत नव्हतं. म्हणलं झालं काय सांगा. बाप रडायला लागला. म्हणलं झालं काय सांगा. त्याने सांगितलं, महाराज या पोरीच्या अगोदर आम्ही 3 गर्भपात केले हो. या पोरीच्या वेळेस आम्हाला गर्भपात करायचे, आम्ही डॉक्टरला फीस सुद्धा भरली होती. म्हणलं मग झालं काय? ते म्हणे तुमची कविता या तिच्या आईनं ऐकली आणि त्या कवितेमुळे आजी पोरगी जिवंत आहे. काय पाहिजे पुरस्कार याच्यापेक्षा मोठा? म्हणून सर्वांना विनंती करतो, स्त्री भ्रूण हत्या करू नका. हो ताई, ते गर्भातलं बाळ जे असतं ना, आपण सारे शेतकरी दादा, लाजळूचं झाड पाहिलेलं आहे आपण. लाजळूच्या झाडाला हात लावला तर ते असं आकसत आहे, सोडून दिलं तर मोकळं होत आहे. बघा, झाडाला जर स्पर्श कळतो ताई, तर तुम्ही गर्भपाताचा विषय डॉक्टरला बोलताना त्या बाळाला कळत नाही का? कळतो. ते आतून आईला सांगत, आई मजला मारू नको ग, आई मजला मारू नको. आवाज येत नाही त्या आईला. ती सांगते, माझे इवले इवले हात आई तू मोडू नको ग,
काळजाचा तुझ्या मी तुकडा अशी साथ सोडू नको ग देहाचे करुणी तुकडे कोल्या कुत्र्याचा रू नको ग पण ते ऐकत नाही म्हणून सर्वांना विनंती करतो स्त्री भरून हत्या करू नका आणि एवढं कळकळून सांगूनही नाही जमलं तर मग ते हे असंच केलं ना आतापर्यंत किती लोकांनी सांगितलं नाही ऐकलं भेटत का सुना आता कोणाचा तोटा आहे मग ताईनं सांगितलं ते काय काय म्हणलं त्या ना साडीचं काय साडीचा बोळा ती बोळा तुम्हाला माहितच नाही हे ह्या बऱ्याच जणी त्या ह्या लग्नात देतात हा आणि ती फिरून फिरून हिच्याकडेच येते आणि हे म्हणते आता हे तर मॅच दिलेलं आहे बाय हे असं असतं ते साडीचा बोळा असंच असतं आपण स्त्री भरून हत्या केल्या आता तो कोणाला भेटत नाही सुना आता आपल्यालाच भेटत नाही ना आहेत का सुना मला एक जण म्हणली बाई महाराज तुम्ही लई फिरता माझ्या बाबड्यासाठी पोरगी पहा म्हणलं बरं 50,000 तुम्हाला देऊ म्हणलं एवढे नाही लागत पण मला एक सांगा बाबड्या थोडी 90 हाणतो का त्या म्हणलं सारा गावच पितोय म्हणलं मग त्याला एवढा खर्च येत नाही ताई 700-800च काम होत आहे 400-200 रुपयाचा भगवा कपडा घ्या मी 200-300 टाकतो आपण एक कमंडल घेऊ आणि त्याला नेऊन सोडू कुंभमेळ्यात त्या पोरीनं का त्या पोरीच्या बापाने ह्याच्या तुमचा बाबड्या सुधारायला जन्म दिलाय का तिला हो आणि पोरायसाठी सुवर्ण संधी पोराव तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यांनी माझं व्याख्यान माझा भारुडाचा कार्यक्रम मंडपात येऊन ऐकला त्याचं यावर्षी 100% लग्न होतंय बघा लगेच सोयरी सुरू होणार उद्यापासून 100% पण काहीतरी नोकऱ्या करा काहीतरी जॉब करा काहीच नाही केल्यावर कसं आहे मी तुम्हाला गाण्यात सारं सांगतो पोराव पहिल्यासारखं राहिलं नाही आता बदलून गेलं या सारं आता उलटच सुटलं या वार नटून बसल्यात पोरी हुंडा घेऊन फिरत्यात पोर कॅश कॅश फोन पे गुगल पे पोरीच नाही मग मी शेवटचं कडवं केलं हे आता साधू भारे भगवे कपडे घ्या रे आणि डोंगरावरी जाऊन तिथं जप करा जी अवघड झालं जी अरे केलंय कोण लय ठेपे दिले ना जालन्यापेक्षा औरंगाबादला स्वस्त होतंय संभाजीनगर मध्ये स्वस्त होतंय आपण एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने भर येथेच कर येथेच भर लपसीन कोट आपण जसं करू तसंच होणार आहे म्हणून घरात गोकुळ बनवा घराचं वातावरण बनवा छत्रपती शिवरायाचे आज 2-3 संकल्प एक संकल्प व्यसनमुक्तीचा दुसरा संकल्प स्त्री भ्रूण हत्या करू नका आणि तिसरा सगळ्यात सोपा आहे बस एवढे जरी केलं तर शिवजयंती झाली सगळ्यात सोपा कोणता बोलताना नीट बोलायचं आज एवढा संकल्प करायला काय अडचण आहे बरं जाऊ द्या बाकीचे तरी जरा अवघड आहेत मी आजपासून छत्रपती शिवरायासमोर बसून संकल्प करते की मी उद्यापासून असं बोलेल की माझ्या बोलण्याने कोणाचंही मन दुखणार नाही काय अडचण आहे बोलायला ऐका ऐका दादांनो ही पृथ्वी आपली नाही किती आले किती गेले कोणी कायम राहिले नाही राजा गेले रंक गेले परत नाही आले देवानीही अवतार घेतले तेही निघून गेले तुमची आमची काय कथा आहे ताई सांगा ज्यांची ज्यांची आई गेली सांगा परत कधी दिसली का माझी बाई कशी आहे म्हणून जवळ येऊन कधी बसली का माणसाने माणसाशी माणुसकीचे देणे आहे हे कधीच विसरू नका दादा एक दिवस तुम्हा सर्वांना देवा घरी जाणे आहे म्हणून सांगतो ऐका दादा पोटभर आनंदाने जगून घ्या या माणसातल्या पांडुरंगाला डोळे भरून बघून घ्या अरे हेच खरं भारुडे काय अडचण आहे महाराज एकामेकाला नीट बोलायला आम्ही भारुडाला फिरतो आता मी गावातून गाडी काढली की लोक म्हणते आज पुढे कोण खेळ आता हे खेळ येतोय काय पोपळगट महाराज आज पुढे खेळ काय आता हे खेळ येतोय काय टोळे महाराज परकवास घेऊन चाललेत कुठे खेळ आता हे खेळ येतोय काही बोलत ते लोक आले संत घरी तरी काय बोलून शिनवावा हो मी गावात गेल्यावर मला एक जण म्हणतो बंगला आपलाय म्हणलं माऊली कृपेन तुमचे 4 बंगले व्हावं नाही म्हणलं महाराज लोक बोंबलत फिरते भितडी तरी बांधणं होत्या का पाहते बोलणं म्हणलं कशाला चहा प्यायला बोलले बाया ना घरात गेल्यावर मला म्हणला चहा दुधाचा करा कोरा म्हणलं कोणता करा नाही म्हणला महाराज लोक लय चावण्याच्या असते विचारलेलं बरे म्हणलं काय ताण झाला मला म्हणलं जेवण करणार का म्हणलं नाही जेवण केलं गंजबाम घेतात कुठं पण आमचं विचाराचं काय म्हणलं काय ताण झाला वाहत आले संत घरी तरी काय बोलून शिनवावा त्या माऊलीने चहा आणला म्हणलं फुरका हाणावून निघून जावं लय तंग करायला लागले
त्या माऊलींच्या आणला मी आपलं फोरका हाणताना ते चांगलं बोललं ते म्हणलं महाराज तुम्ही अपंग असताना फिरता बा एवढं इतके गाव चांगलं काम करता म्हणलं एवढं तरी बरं चांगलं बोललंय. दुसरा फोरका हाणाचा का ते म्हणतं जुने लोक म्हणतात होते लंगडे गावकरी चरत नाही महा कपय पाडा आणि मी पडो खाली सांगा आता. अरे काय बोलावं त्याचं तर मिळेल का नाही काय भेटते ना आम्हाला तर लय भेटते महाराज. आणि बोलण्यात नंबर 1 महिला मंडळ. बापा बापा कोणत्या शाळात शिकल्या. कुत्र्याहून बोलन मांजराहून बोलन पण जिला बोलायची तिलाच बोलन आणि तिलाच कळत ही मला नाही. अगं ती रे तूच राहिली होती आता ती म्हणती वा कर कर बोक बोक कुत्रे बोक ती कुत्र्याला बोलत तिकडे यायलाच फक्त. तुम्ही जास्त महत्वाचं आहे तुम्ही जरा मनावर घ्या बरं तुमचं हो ना तुम्ही उगं बोलून पांगिता पहा. नवऱ्याला बायको दवाखान्यात घेऊन गेली मग डॉक्टर सांगतो हे बघा व्यसन करू नका जीवाला खाजा गप्प बसा का नाही गप्प बसा ना थोडं 2 मिनिटं ते सांगत. मग डॉक्टर साहेब मी तेच सांगते ना डॉक्टरच्या मड्यावर पैसे घातल्यापेक्षा जीवाला खाजा ते खुर्ची सहित पडलं ते खाली. नाही काय अडचण नाही बोलताना तर नीट बोलावं का नाही. आणि महाराज सरात मी लय बारकाईने बघत असतो मी लय इतिहासात शिरत नाही ताई काहून इतिहास लय अवकळ निघाली. मला एक जणांनी एवढं पुस्तक दिलं त्या दिवशी मला म्हणलं हे वाचा म्हणलं बरं बरं वेळ मिळाल्यावर नाही नाही म्हणलं आत्ताच वाचा म्हणलं थोडक्यात सांगा काय विषय तो म्हणला काय नाही शिवाजी महाराज घोड्यावर बसले घोड्यावर उतरले इतक्यातच एवढं पुस्तक लिहिलं म्हणलं महात्मा कोण आहे बायो. आणि मी वाचलं ना ते पुस्तक वरचे 2 पाळणं पलटली त्याच्यावर होतं छत्रपती शिवराय घोड्यावर बसले शेवटचं पाहिलं ते घोड्यावर उतरले म्हणलं मधात काय काय निसतं होतं टकडक 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 घोडा निघाला टकडक 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 टकडक. इतिहासात शिरतच नाही मी त्या इतिहासाचं आपलं नाही जमत जास्त हो म्हणून ती इतिहासात नाही शिरत म्हणून सर्वांना विनंती करतो हीच काळाची गरज आहे हो. बोलताना काय अडचण नाही हो का नाही थोडं व्यवस्थित बोलायचं. महिला मंडळाला विनंती करतो मी लय बारकाईने पाहत असतो एखाद्या घरापाशी बसलो तर घरातलं ऐकत असतो. आणि सगळ्यात फास्ट भांडणं लागायलेत महाराज नवरा बायकोचे. हे कशामुळे व्हायला माहितीये का लोक कीर्तनाला येते ना अर्धवट ऐकून जाते. एक जण कीर्तनाला आलं त्या दिवशी एकच वाक्य ऐकून गेलं आणि त्या बायकोपाशी यायचं तिच्यापाशी येऊन तेवढंच म्हणायचं संसार दुःख मुळ. ती म्हणली कुठं ऐकलं बाय नाही ती सकाळी उठलं की तिच्या पुढे यायचं म्हणायचं संसार दुःख मुळ. आता मी जरा उलट सांगणार माणूस आहे मला सांगा नवरा बायको रथाचे एका संसार रुपये गाड्याचे 2 चाक आहेत एक घनसंगडी वडताना एक कुंभार पिंपळगाडा कोड वडतय गाडी जाईन का कडीला नाही जाणार. मग जरा हे बघा झालंच आता होऊ नाही झालंय का झालंय पण ते आता झालंय तर घ्या ना एकमेकाला समजून काय अडचण आहे. सवारी की दुसऱ्यांनाच जमिल्यात आता घ्या ना तुम्ही जमून काय अडचण आहे. जेवायला बसले की ते म्हणतो मिठच जास्त झालं भातात जास्त ना मग ते म्हणलं आळडू नको ना त्याला वाटतं 2 फटके देवा पण येणं आळडू नाही आणि ती काय चान्स सोडित नाही. असंच केलं ना मोहन दाबदो अरे गप ना माझ्या बापाला बी का दुसरी सोयरीक नव्हती की हो म्हणला मिठासाठीच का काय आता बघता बघताच फटका फटकी फटाफट फटाफट भाकरी इकडे भात एकीकडे अरे काय संसार. तुम्हाला काय वाटतं शेजारी समजून सांगायला आले ते समजून सांगायला येतं काय तिथं पार काड्या लावून जातं. तुम्ही का संसार करायला काय करायला एका दिवसाचे का रोजचं तुमचं तुमच्या शेजारी राहा का नाही राहा वाटलं ते तरी बरं असं त्याची बायको म्हणते चला हो जेवायला हे म्हणतो तुला फटके खायचे आले का ते बी तसं सांगन कोण हो. म्हणून सर्वांना विनंती करतो हे बघा शिका हो आजताई शिकल्या म्हणून इथं शिक्षणाच आल्या हो. आणि तुमचं जरी शिक्षण नाही झालं तर हे बघा कलेक्टर नाही होता आलं तर नका हो पण कलेक्टरचा बाप होता येतं बरं का संधी दुसरी असते हो. तुम्ही जर शिकल्या तर बरं शिकायला लाजू नका ग येडेवानी वागू नका ग आडानी राहून बाई ग वाटोळ करू नका ग. बऱ्याच म्हाताऱ्या तिथं ग्रामपंचायतकडे काही काय आलं ना कोणाचंही आधार कार्ड घेऊन पळत तिथं गेल्यावर मग ती मन नाही वय रे कशामुळं शिकली नाही ती ना गुण भागू ज्ञान कसं तिच्याकडं मागू तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कोणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव घे ग घे पाटीन दप्तर हातात घे. हे गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आता. म्हणून महिला मंडळाला विनंती आहे तुम्ही जास्त संख्या नाही म्हणून तुम्ही मनावर घ्या जास्तीत जास्त. मी आल्यापासून 5 बाऱ्या म्हणलं महिला मंडळ काऊन म्हणलं असं महाराज त्याचं कारण आहे सकाळी 8 वाजता यायला एक गोष्ट माहित होऊ द्या आणि 9:30ला तुम्ही गावात फिरा कोपराट होत नाही